नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींसाठी मे 2026 या महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी कष्टाचं फळ देणारा असेल की अजून मेहनतची वेळ आणणारा असेल. कोणत्या गोष्टी तुमच्या बाजूने असतील आणि कोणत्या बाबतीत तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील, संकट असेल, पैसा टिकत नसेल, कर्ज झालेलं असेल, नोकरीत प्रगती होत नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, कोणत्याही अडचणी, बाधा, संकट, समस्या तुमच्या आयुष्यात असेल तर एकदा पत्रिका बघा. पत्रिका चेक करा. पत्रिकेत काही दोष तर नाही, पत्रिकेतल्या दोषांमुळे तरी होत नाही, आणि काही दोष असतील, बाधा असेल तर त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा करा. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू, तुमची पत्रिका बघू, दोष असतील तर सेवा सांगू, उपाय सांगू आणि योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, मकर राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. मेहनती, डिसिप्लिन आणि प्रॅक्टिकल असते. मे महिन्यात तुमच्यासाठी मुख्य शब्द असणार आहे सातत्य ठेवणे, कारण या महिन्यात तुम्हाला हळूहळू पण स्थिर प्रगती दिसणार आहे. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी स्लो पण स्टेबल राहील. कामात सातत्य येईल, प्लॅनिंग चांगली होईल, सिनियरकडून सपोर्ट मिळेल, परंतु प्रोग्रेस स्लो वाटेल, मोटिवेशन कमी होऊ शकतो. पेशंट ठेवा, रुटीन मेंटेन करा. हा काळ तुमच्यासाठी ग्रोथ आणि रेकग्नायझेशन देणारा आहे. प्रमोशन किंवा अप्रिशिएशन, बिझनेसमध्ये फायदा होईल, जबाबदाऱ्या वाढतील, परंतु कामाचा ताणसुद्धा वाढेल. वर्क लाईफ बॅलन्स बिघडू शकतो. बॅलन्स ठेवा, हेल्थकडे दुर्लक्ष करू नका. हा काळ तुमच्यासाठी फायनान्शियल पॉझिटिव्ह आहे. पैशाची आवक वाढेल, इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य वेळ आहे. अडकलेले पैसेसुद्धा परत मिळू शकतात, परंतु जास्त कामामुळे थकवा येईल, फॅमिलीला कमी वेळ मिळेल. रेस्ट घ्या, फॅमिलीसाठी वेळ काढा. या महिन्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये स्टॅबिलिटी पण थोडं डिस्टन्स दिसू शकतं. रिलेशनशिप स्टेबल राहील, ट्रस्ट वाढेल, परंतु वेळ कमी देणं याने त्रास वाढेल. भावनिक कमतरता जाणवेल. पार्टनरला वेळ द्या, फिलिंग एक्सप्रेस करा. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मॉडरेट पण थोडा अलर्ट राहण्याचा आहे. थकवा जाणवेल, बॅक पेन वाढेल किंवा स्ट्रेस वाढेल. रेस्ट घ्या, एक्सरसाइज करा, रुटीन मेंटेन करा. हा महिना पैशाच्या बाबतीत स्ट्रॉंग आणि स्टेबल आहे. पैसा येईल, सेव्हिंग वाढवता येईल, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. खर्चावर कंट्रोल ठेवा. स्वतःला ओव्हरवर्क करू नका. हेल्थ इग्नोर करू नका. फॅमिलीकडे दुर्लक्ष करू नका. नेगेटिव्ह थिंकिंग करू नका. शनिवारी शनिदेवाची पूजा करा. डिसिप्लिन ठेवा आणि सातत्य मेंटेन करा. मकर राशीसाठी मे महिना म्हणजे मेहनत, स्थैर्य, प्रगती असा असणार आहे. सातत्य ठेवली, हेल्थकडे लक्ष दिलं आणि बॅलन्स राखलं तर हा महिना तुम्हाला स्ट्रॉंग सक्सेस आणून देऊ शकतो. म्हणून मित्रांनो, ही माहिती राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद.